आजच राजीनामा खरं तर दिला जाणार का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे फोटो आणि व्हिडिओ या आधीच पुरावे स्वरूपामध्ये समोर आलेले होते, तरी सुद्धा राजीनामा मागण्यास इतका उशीर का, या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत स्वतः करुणा मुंडे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। करुणाताई, अतिशय धक्कादायक घटना, संतापजनक फोटो समोर आले, आपण वारंवार आरोप केलेले होते आणि आता राजीनामा मागितला जातोय। आपण 3 तारीख सुद्धा सांगितली होती, आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भात? माझी सूत्राकडून माहिती अनुसार काल राजीनामा झाला पाहिजे होता, पण जसं की मी माध्यमाशी सांगितलेलं आहे की हे लोकांना बघायचं होतं किती प्रेशर आहे, काय प्रेशर आहे। जरी हे प्रेशर वाढला ना होता आणि हे जे फोटो व्हायरल झालेले आहे चार्जशीट मधून, तो बहुतेक राजीनामा और पुढे ढकलू शकत होता। तरी पण काल रात्री फोटो व्हायरल झालेले आहे सगळीकडे, त्याच्यासाठी आज हे लोकांना निर्णय घ्यावा लागेल। और 100% जसे की मी शब्द दिला होता की आज किंवा 2 दिवसामध्ये 100% होणारच आहे, तो 100% 2 दिवसामध्ये राजीनामा होतील। निश्चितच, मात्र या आधीच आरोप केले जात होते, पुरावे आहेत सांगितलं जात होतं, तरी सुद्धा एवढा मोठा कालावधी नेमका का घेतला गेलाय राजीनामा मागण्यासाठी, या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? आणि केवळ राजीनामा मागून हे सर्व काही थांबणार आहे का? फक्त राजीनामा मागून काय थांबणार नाही है ना। राजीनामा दिला ते कशासाठी की त्यांना VIP ट्रीटमेंट नाही मिळाली पाहिजे, जे पूर्ण चोक्षी आहे, हे लोकांना जे फाशीची सजा द्यायची आहे ते प्रॉपर पद्धतीने होय, त्याच्यासाठी राजीनामा पाहिजे। पण जसं की धनंजय मुंडेंनी स्वतः सांगितलं होता की हे लोकांना जे कोणी दोषी असेल है ना, तो त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे। आणि वाल्मिक कराडांनी स्वतः सरेंडर होताना स्वतःच्या तोंडातून सांगितलं होता की ज्या कोणी दोषी असेल त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे। तो आता हे लोकांची मागणी पूर्ण करा, क्योंकि तुम्ही बघितलेलं आहे की जसं की कल एक फोटो बघितलेला आहे मी की मृत्यूपेक्षा जास्त घाणेरडे फोटो जे संतोष भाऊचे तोंडावर ते लघवी करत आहे, इतकी नीचपणे कृत्य करता हे लोक। आणि मी तो देवेंद्र साहेबांनी अशी मागणी करणार की हे 10 के 10 जे आरोपी आहे त्यांना बीडमध्ये सगळ्यांच्या समोर उभे करा आणि तुम्ही त्यांच्या तोंडावर लघवी करवा, माझी अशी मागणी राहील। निश्चितच, जसं आपण म्हणालात, अगदी विकृत अशी मानसिकता आहे, त्यांना मारलं जातंय आणि ते जे आरोपी आहेत ते त्या ठिकाणी खळखळून हसताना आपल्याला दिसताय। इतके संतापजनक फोटो समोर आले आणि त्यानंतर आता केवळ राजीनाम्याची मागणी केली जाते। तुम्हाला काय वाटतं, तडकाफडकी काही निर्णय घ्यायला हवा होता किंवा आता जी प्रोसेस सरकारकडून या ठिकाणी केली जाते ती योग्य आहे? आपल्याला काय वाटतं या संदर्भात? नाही, ज्या दिवशी हे सगळं आला होता बाहेर आणि ज्यावेळी लोकांनी मागणी केली होती, तो नैतिकताच्या आधारावर त्या दिवशीही द्यायला पाहिजे होता राजीनामा, पण दिला नाही। धनंजय मुंडेंनी दिला नाही आणि जे सत्ताधारी लोक आहे त्यांना, सत्ताधारी लोकांना धनंजय मुंडेला वाचवायचं आहे, तर ते वाचवण्याचे कृत्य करत आहे। आता पण 2 दिवस अगोदर घेतला गेलेला आहे, जे माझी माहिती आहे ते 100% खरी आहे। पण हे सगळं जे आहे ते लोकांचं किती प्रेशर आहे त्याच्यावरती सगळं, जरी काल विधान भवनामध्ये कोणी आवाज उचलला नाही होता, तो बहुतेक और पुढे ढकलू जाऊ शकत होता ये राजीनामा। निश्चितच, धन्यवाद करुणाताई, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी।